करायचा हे बाय चालू. नमस्कार, आपले शाळे माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आपण आज जिल्हा परिषद उच्च माध्यमिक प्राथमिक शाळा भोगलवाडी क्रमांक 2 लाडसांगवी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहोत. आणि ह्या ठिकाणी शाळेत जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी जाता जाता एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि तो म्हणजे पशुपक्ष्यांसाठी चारा पाण्याची सोय. म्हणजे जे काही कडधान्य असतं आणि पाणी हे त्या पक्ष्यांना देण्याचं काम विद्यार्थी करत आहे. आणि ह्या ठिकाणी भरपूर काही झाडं आहे वेगवेगळ्या प्रजातीचे. तर आपण सर्व विद्यार्थ्यांना भेट घेऊन जाणून घेणार नेमकं झाडं कशाचे आणि आपण कशा पद्धतीनं सोय केलेली. तर चला बघूया आपण विद्यार्थी काय सांगतो. बाळा तुझं नाव काय आहे? बरं, कशात झाड आहे? लिंबाचं. तर काय उपक्रम केला? सोय केली का? बर. हे झाड कशाचं आहे? पिंपरीचं. किती वर्ष झाले याला लावून? 3 वर्ष. बरं, काय केलेलं आहे नेमकं? पशु पक्ष्यांसाठी चारा पाण्याची सोय केलेली. हा का? किती दिवसापासून करताय तुम्ही? 1 महिना होता. हो का? बर. हे झाड कशाचं आहे? बर, हे झाड आहे पिंपरीचं. आणि या ठिकाणी हे बघा, हे जे बालक आहे यांनी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 1-2 झाडं वाटप करण्यात आलेले, 2-4 विद्यार्थी मिळून. आणि इथं पाण्याची सोय केलेली आहे, दिसते का बघा. तशा पद्धतीने हे विद्यार्थी इथे थांबलेले. कशात झाड आहे? सैतुकाचं. बरं, काय ठेवलंय? पक्षींना पाणी प्यायला. बरं, हे नेमकं काय आहे? सर आता म्हणजे उन्हाळ्यात दिवस आहे, पाणी मिळत नाही सर. तर दुष्काळ पडण्याची शक्यता आलेली आहे. पाणी तर भरपूर ठिकाणी सांडपाणी असतं ना? नाही, सांडपाणी असतं ना, पण इथंच का ठेवलं? सर कारण पक्ष्यांना आजूबाजूला मिळत नाही काही, त्यामुळे. कशात झाड आहे? सर सप्तप्रणीचं झाड आहे. आपले नाव अमोल पवन शिरे. तर हा झाड मी त्याला लय दिवसांची लावलं, पण ते कोणी पण येतात शेंडे म्हणून टाकतो. आतापर्यंत ते त्याला पाणी टाकू एवढं मोठं. किती वर्ष झालं झाड लावून? खाली त्याला 2 महिने. झाड कुठून आणलं होतं तू? हे सर आम्ही खालून आणलं होतं. बर, तुला कोणी सांगितलंय झाड लावायचं? सर आमच्या सरांनी. कोणत्या सरांनी? सर बारवाल सर, शेख सर यांनी आम्हाला काल मालूम दिलं, मग त्यांनी आम्हाला झाड वाटप केले ते. बरं, झाड लावण्याचे फायदे काय? पण सर आपल्याला ऑक्सिजन भेटते त्याने. अजून पाणी पण भेटते. बर, मग आता तू तुझ्या शेतात वगैरे घरच्यांनाही सांगतो का बाबा झाडं लावायचे म्हणून? हो सर, आम्ही शेतात लावलेले का? बर, इथून पुढं असंच सांगायचं की झाडे लावायचे म्हणून. हो, काय नाव आहे तुझं? रोहित बंडू नरवडे. कुठला आहे तू? शेलूर चार. बर, या शाळेत किती वर्षांना आहे? 3 वर्षांनी. 6वी पासून. 6वी पासून. आता कितवीला आहे? 8वीला. बर, या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जाते, त्या प्रत्येक उपक्रमामध्ये तू सहभागी होतो? बरं, हा उपक्रम कसा वाटला तुला आणि का केला? बरं, कशासाठी? उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी एक पाण्याची सुविधा होत नाही, त्यासाठी आम्ही हा उपक्रम सांगितला. महेंद्र सिंग बारवाल सरांनी आम्हाला याचं मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे आम्ही पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय केली. बरं, ही जी कॅन आहे प्लास्टिकची नेमकं कुठून आणली तू? ही घरूनच आणली. बर, आता याला तयार करण्यासाठी तुला मार्गदर्शन कोणी केलं? कशी तयार केली तू ते? मी कैचीच्या साहाय्याने कापून घेतलं आणि मग मी असं बाजूला पक्षी बसण्यासाठी, इथं पक्ष्याला बसण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येतात पाणी. बर, आता या झाडाला तू या कॅन मध्ये नेहमी पाणी टाकतो का? हो, पाणी आटलं तर तुला हा उपक्रम तू घरी शेतातही वापरला का? हो, वापरलेला. 2-3 झाडांना घरी पण असंच उपक्रम राबवला. झाड आहे पिपळाचं. कशाचं झाड आहे? पिपळाचं.
आणि टाकावापासून टिकाऊ मी हे भोपळ्याचं बनवलं आहे व मी याच्यात रोज पाणी व अन्न टाकतो. पाणी कुठून आणता तुम्ही टाकण्यासाठी? पाणी आम्ही तिकडं आमचा हौद आहे, हा. पाणी आणून त्याच्यात भरतो व तिथं भात शिजवता तिथून तांदूळ आणून टाकतो. बरे, पाखरं येतात का मग? हा, खूप पाखरं येतात. सर्व झाडावर बसतात व याच्यावर बसतात. हे रोजच तुमचं दैनंदिन का? हा, दैनंदिन आहे आमचं, रोजच आहे. ओके. हा जो उपक्रम केला तो कशासाठी केला आणि पक्ष्यांना तर चौकड चारा पाणी सोय होती, शेतामध्ये काही धान्य पडेल राहतं, तरी पण इथं का केला तू? सर ह्या वाडीत पहिले खूप पाखरं यायची, किलबिल चालू राहायची सर. पण मग काही वर्षापूर्वी दुष्काळ पडला, पाणी नाही राहिलं सर, तर मग पाखरं इकडे यायला नाही लागले सर. मग त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त 75 ठिकाणी अशी लावलेले सर. गावातून मुलांनी नामी मिळून लावलेले सर कुठं कुठं. आणि याच्यात दररोज पाणी ते टाकतं सर. गावात कोणत्या कोणत्या ठिकाणी लावलेले? लिंबाच्या झाडाला, काही असं पपई याच्या काही झाडाला. बर. आणि शाळेमध्ये आता हे जे झाडं लावलेले ते प्रत्येकाच्या एक विद्यार्थ्याच्या हिस्स्याला आलेलं आहे, तर तुम्ही का झाडं वाटून घेतले बरं? ते झाडाला जे पौष्टिक आहे ते आपण सगळे टाकत नाही सर, पण मग ते झाडं सगळं आळं पाणी ते पाला खत ते टाकतात सर. मग जे वाटून दिल्यावर मग काळजी घेत सर तोडून. बरं, मी हे झाड तोडलं तर कसं राहील? याला तर खास म्हणजे पर्यावरण नाही राहणार सर, याला तोडायला नाही पाहिजे खास म्हणजे. अरे झाडं तर उगा ते जागा आटती ना त्यांना. जागा आठ द्या सर, पण आपल्यासाठी फायद्याचे, सावली देते, फळं देते, असं आहे का? डबल खत मिळतं सर इथून. बर. म्हणजे या मुलांना जे सांगितलं की झाडाचं महत्त्व म्हणजे सावली, फळ, त्याच्यानंतर पर्यावरण रक्षण आणि आपल्याला ऑक्सिजन या सगळ्या सुविधा भेटतात.